पहिला चेंडू पाहिला जरा खोलगचा पाहिजे चेंडू फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि सिंगल घेतलेल्या सिंगलने खातं ओपन केलंय अकाउंट ओपन केलंय ते आकाश धानवे यांनी. आता मध्ये नवीन फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती मिस्टर सोनू डावखुन्याचा फलंदाज आहे. कालच्या दिवसामध्ये जर 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारले सोनू यांनी तर 5,000चं पारितोषिक लागलेलं आहे राहुल गोंड यांच्याकडून. नेक्स्ट बॉल प्रथमेश यांचा पुल केलाय फटका फसलाय चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय परेश आणि परेश कोणती चुकी करत नाही. शेवटच्या सामन्यामध्ये थोडासा हा संघ पाहिला तर कमी पडला होता. रोशन थोडासा कमी पडला होता परंतु आज एक गाव एक फॉर्मेट असल्यामुळे पुन्हा ते इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर रोशन यांना. प्रथमेश यांचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती आकाश सारख्या फलंदाजाला रोखून ठेवण्याचं काम केलंय. सिंगल काढून त्याला नॉकस्ट्राईक एंडला ठेवला आणि सोनू यांना डगआउट मध्ये पाठवलंय. नेक्स्ट बॉल नवीन फलंदाज रोशनसाठी. यावेळेस मला स्विंग अँड मिस चेंडू येतोय निर्धाव. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव दुसरा चेंडूवर गडी बाद तिसरा चेंडू पाहिला तर डॉट आलाय. 3 षटकार सामना आहे जवळजवळ 30 ते 35 धावांचा टार्गेट सक्सेसफुल ठरेल. बघूया नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हाफ रेड बॉल आता फटका तर चांगला खेळला आहे. चेंडू जाऊ डीप फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे दर्शन पकडून थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकते जाऊन पोचते 3 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोशनसाठी. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूने बॅटचा संपर्क झाला. पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय आणि फक्त आणि फक्त स्कोरबोर्डवर धावा लागल्या त्या 3 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण मिस्टर प्रथमेश यांना. नेक्स्ट बॉल रोशनसाठी. रोशनाचं पाहिलं तर थोडंसं चाचपताना पाहतोय. यावेळेस फटका चांगला खेळ ऑन साइडला हेमंत तिकडे आले सॉरी संकेत होते संकेत तळेकर आणि त्याच्याकडून थोडीशी मिसफील झाली आणि त्याचाच कारण बघितलं तर 2 धावा कम्प्लीट झाल्यात. त्या 2 धावाच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. षटक संपलं पहिलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये.
नवीन गोलंदाज आपण पाहतो मिस्टर हेमंत बॉलिंग मार्क वरती. हेमंत जाधव यांना पाहतोय पण ईगल स्पोर्ट्स नायगावची एक अष्टबैलू खेळाडू, परंतु आज आपण एक गाव एक फॉर्मेट पाहतोय. पण पाहतो नवजवान नायगाव या संघातून खेळताना पाहतोय. आकाश पहिला चेंडू फेस केल्यानंतर आकाश सेकंड षटकामध्ये पाहिलं तर दुसरा चेंडू फेस करेल. लोअर फुल्ड चेंडू होता यावेळेस पाहिलं तर पंच आपल्या बाजूला वळत. यस, इट इज अ व्हाईटचा इशारा पंचांचा. आजच्या दिवसात आपल्याला लागलेले पंच परत रावते आणि स्क्वेअर लेगच्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मिस्टर जयेश यांना. धावसंख्या जवळपास ते 6 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होती हेमंत. यावेळेस चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स. कार्पेटला रोल करत चेंडू सीमारच्या पार आर पार दमदार वजनदार आलाय चौकार. धन्यवाद डीजे. चौकार आलाय. आकाश यांना शांत ठेवण्याचं काम केलं. पहिल्या षटकामध्ये नॉन स्ट्राईक एंडला फक्त उभंच ठेवलं होतं, परंतु या षटकामध्ये स्ट्राईक आल्याने आकाशांनी फटकेमध्ये चालू केली आहे. आकाश धानवी जोपर्यंत विकेटवरती आहे तोपर्यंत सुटकेचा श्वास घेणं नायगावला खूप कठीण आहे. यावेळेस ओरपीट चेंडू होता. अर्वा बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पहिला तर विकेट सॅक्रिफाईस करायला लागते इथे रोशनना. रोशन आजचा दिवस थोडासा नाखुश असेल. रोशन सुद्धा स्वतःवरती. विकेट डाऊन दे दुसरा. पंच लेग बायचा रन आहे का? पंच लेग बाय. यस, लेग बायचं एक धाव. दुसऱ्या धावचा प्रयत्न असताना गडी बाद होतोय मिस्टर रोशन. नवीन फलंदाज आपण पाहतोय राकेश यांना. राकेश चौधरी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाश साडी. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू होते निर्धाव. सातत्याने चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण हेमंत यांना. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. 2 गडी महत्वाचे गारद झाले ते गिरीश संघाचे. नेक्स्ट बॉल हेमंत यांचा आकाशसाठी. यावेळेस मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज हेमंत येतोय. चेंडू खाली आणि करत नाही चुकी. आकाश धानवी बॅक टू आउट गॉन. मध्ये पाटलाचं नाव गाजतया जोरात. वसई विरार मध्ये पाटलाचं नाव गाजतया जोरात. मनाचा साधा ना दिलाचा दिलदार लाखात एक नंबर. मनाचा साधा ना दिलाचा दिलदार लाखात एक नंबर. वसई विरारचा हा दिलाचा राजा विजय पाटील सहाय्यवर. वसई विरारचा हा दिलाचा राजा विजय पाटील सहाय्यवर. वसई विरारचा दिलाचा राजा विजय पाटील साहेब. वसई विरारचा दिलाचा राजा विजय पाटील साहेब. थँक्यू डीजे. आकाश दानवेसारखा फलंदाज आपण सस्त्यामध्ये वाद होऊन आपल्या तंबूत परतलाय. वाटते आज संतोष डावले थोडेसे उशिरा येतील असं वाटते, कारण अजून सुद्धा ते आले नाहीत, अनुपस्थित आहेत. संघ थोडंसं अडचणीमध्ये आता नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर विवेक गोवर यांना. नेक्स्ट बॉल हेमंत यांचा. यावेळेस पाहिलं तर फक्त आणि फक्त कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू पुन्हा येतोय निर्धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 11.
चौकार आलाय, परंतु चौकारानंतर कमबॅक केला गोलंदाज हेमंत यांनी. नेक्स्ट बॉल विवेक साठी. यावेळेस फिंगर रोल केली ती, चेंडू पेसचा वापर केला होता. एक धाव कंप्लीट झालाय. दुसरा प्रयत्न असेल का? दुसरा प्रयत्न डेंजर एंडला होता विवेक, परंतु दुसरी धाव होते कंप्लीट. या दोन धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. 3 महत्वाचे गडी या जगआउट मध्ये येऊन बसल्यात एसटीचे. समाजासाठी फिरतो या गोरगरिबांचा कैवारी. समाजासाठी फिरतो या गोरगरिबांचा कैवारी. आपल्या विजय पाटीलची अदाच न्यारी, दिलो का दिलदार भारी. आपल्या विजय पाटीलची अदाच न्यारी, दिलो का दिलदार भारी. वसई विरारचा हा दिलाचा राजा, विजय पाटील सहाय्यव. वसई विरारचा हा दिलाचा राजा, विजय पाटील. धन्यवाद डीजे. 2 षटका समोर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवरती. शेवटचे षटक असेल. राकेश स्ट्राईक मध्ये. सकाळ 17 आहे. सकाळ 17 मध्ये चेंडू जास्त ट्रॅव्हल होत नाही, त्याच कारणास्तव पाहिलं तर मोठे फटके आले नाहीत. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉलचा पूल गेलाय. संकेत चेंडू खाली येतोय. संकेत कडून होते चुकी. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा इथे होते कंप्लीट. या 2 धावाच्या मधून धावफलक पाहिलं तर पुढे जाऊन सरकते 15 या आकड्यावरती. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला राकेश यांनी, परंतु चेंडूमध्ये उंची आणि लांबी तिथे कमी होती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. स्क्वेअर लेग रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस पाहिलं तर चांगली रन बिकविन विकेट. एक सिंगल धाव घेते. पंच बॅटला स्पर्श झाला का चेंडू? लेग बायचा इशारा पंचांचा. धावफलक जाऊन 16 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. यावेळेस फटका खेळला आहे चांगला, परंतु कव्हर रिझन मध्ये आपण पाहिलं तर शतरक्षक होता तैनात. एक सिंगल धाव. धावसंख्या 17 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आदू यांचा. यावेळेस मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेत आहे बराच काळ. स्वतः गोलंदाज आदू येतोय चेंडू खाली आणि करतो चुकी. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरा धावाचा प्रयत्न होईल का? नाही, 2च धावा. धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ पाहिला तर 4 चेंडूचा खेळ झालाय आणि शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यानंतर होणार सामना आपण पाहतोय कनव 11 विपक्ष जरी आई गावदेवी जरी बोरवली. दोन्ही संघाच्या कर्णधार तुम्ही आला असाल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. कृपया करून टॉस होईल या इनिंग ब्रेक मध्ये. 5वा चेंडू पाहिला तर सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय राकेश चौधरी यांना. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. हाफ ट्रॅकर बॉल होता. पूल केलाय. फटका फसलाय. चेंडू खाली येतोय. दर्शन फार दुरून आला होता, परंतु चेंडू त्यांच्या हातामध्ये घ्यायचा नाही, परंतु अप्रतिम थ्रो. आणि पाहतो फक्त आणि फक्त एकच धावाचे समाधान लागला. दुसऱ्या धावासाठी घेताना रनआउट झालाय मिस्टेक वेवक गोवारी. धावसंख्या धावून पोहोचते 21 या आकड्यावरती आणि 22 धावांचं एक छोटंसं आव्हान ठेवलेलं आहे. नाण्याची एक बाजू बघितली जरा. 21 धावा झाल्यात आणि 22 धावाचं आव्हान ठेवलं. नाण्याची दुसरी बाजू आपण थोड्याच वेळात पाहतील. तिथपर्यंत एक विश्रांती घेतो. समुद्र संगीत ऐकूया. एस डीजे.
विजय पाटील आमदार साहेब आहे यो हिम्मतवाला, आपला विजय पाटील आमदार साहेब आहे यो हिम्मतवाला. वेळ प्रसंगीसाठी धावत जातील साहेब मदतीला, वेळ प्रसंगीसाठी धावत जातील साहेब मदतीला. आधारस्तंभ आहे असा आताचा पंजाले भारी. कणव 11 संघाचा कर्णधार आणि गावदेवी जरेमिरी बोरवली संघाचे कर्णधार, तुम्ही आला असाल तर कृपया करून तुमची उपस्थिती नोंदवायची आहे. कणव 11 आणि बोरवली संघ, तुम्ही आला असाल तर कृपया करून आपली उपस्थिती नोंदवायची आहे. चला कणव 11 नायगाव संघाचे कर्णधार, कणव 11 नायगाव संघाचे कर्णधार टॉस साठी यायचा लवकरात लवकर, घाई करायची आहे. कणव 11 नायगाव संघाचे कर्णधार. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. एका बाजूला कणव 11 नायगाव होता, दुसऱ्या बाजूला गावदेवी जरमिरी बोरले संघ. चला कॅमेरामॅननी सुद्धा टॉस बॉक्स मध्ये कॅमेरा फिरवायचा आहे. आदरणीय सन्मान्य सूर्यजी बाबर यांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या सामन्याचा टॉस होतोय. एक संघ पाहिला तर बोरवली मुंबई परिस्थितीला संघ पाहतोय आपण आज इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. टॉस होतोय, काट असा कॉल आहे आणि काट आले. बोरवली संघाने नाणेफेक जिंकले. मान्यवरांना विनंती करतो तुम्ही दोघांना ऑल द बेस्ट करायचंय. चला नायगाव संघाचे कर्णधार, नायगाव संघाचे कर्णधार. टॉस विन झालं तर बोरवली संघ निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सकाळचं सत्र आहे. तुम्ही लाईव्ह मध्ये ह्या टुर्नामेंट पाहिल्यात का? हो, गेल्या वर्षी खेळून गेलो आम्ही. नक्कीच गेल्या वर्षीचा अनुभव तुम्हाला आला आहे. आणि काय टार्गेट असेल बॅटिंग करताना? 50-56. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. नायगाव संघ टॉस तुम्ही हारला तर टॉस जिंकला तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. तुमच्या मनासारखा निर्णय लागलाय. आणि किती धावांपर्यंत बोरवली संघाला रोखण्याचा प्रयत्न करतील? 30-35. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की बोरवली संघाने टॉस जिंकले आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि स्वतंत्रसाठी आमंत्रित केलं ते नायगाव संघाला. थोड्याच वेळ आपल्याला दुसरा मॅच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण ग्राउंड मध्ये परत जाऊया आणि चालू असलेल्या मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहूया. यस डी. यावेळी स्लो फुल्ड चेंडू होता पाहिला आपण. लॉंग ऑफ रिझन मध्ये सतीश फील्ड करतोय. थोडस स्लो झाला त्याच कारणाचा व्हायला तर जिकडे सिंगल धाव होती तिकडे डबल मध्ये रूपांतरण केलं. चांगली रनिंग विकेट पाहायला मिळाली आपल्याला दोन फलंदाजांमध्ये. परेश आणि कल्पेश आहेत स्ट्राईकला. परेश आहेत. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो कल्पेश यांना. याच्या अगोदरच्या चेंडूवर आपण पाहिलं तर झेल सोडला होता मयूर यांनी. नेक्स्ट बॉल. यावेळेस पाहिलं तर बॅटची कट लागली होती. सागर धानवी होतो तिकडे. पाहिलं तर
सेकंड स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, परंतु एक धाव कंप्लीट होते. या एका धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ पाहिला, 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या सुद्धा जाऊन 4 वरती जाऊन पोहोचलाय. नेक्स्ट बॉल आकाशांचा. यावेळेस आफ्टर बॉल आता पुल गेलाय, फटका तर फसलाय का? यस नाही. चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. यावेळेस काय घडते काय बिघडते हो गया. दोन्ही पंच विचार विनिमय करतात. पंचांकडे अपील केली होती कॉट बॅनसाठी, परंतु पंचाने ती अपील सुद्धा फेटाळलेली आहे. पहिले तर निर्धाव चेंडू होतोय. षटक संपलेलं आहे पहिलं आणि एका षटकात समाप्ती होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. आता समीकरण झालं 12 चेंडू आणि 12 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहतो मिस्टर राकेश चौधरी यांना. राकेशकडे किती कॅपेबिलिटी आहे, कित्येक सामने त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी झुकवले. आता संघ पाहिला तर 12 चेंडू 12 धावावरती येऊन पोहोचलाय आणि चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सामना येण्याचं काम आता राकेश यांना करावं लागेल. यावेळेस पहिला तर फुलटॉस चेंडू होता, फक्त दिशा दिली सोनू. जोपर्यंत फील्ड करेल, थ्रो करेल, गचाळ थ्रो पाहतो आपण. जिकडे सिंगल होते तिकडे डबल धाव झाली. चांगली रन बिग विकेट पाहायला मिळते. गोलंदाजी चांगली होते, परंतु शत्रुरक्षक साथ देत नाहीये. आणि पाहिलं तर कल्पेश सारखा फलंदाजाचा एक झेल सोडला होता, त्याच्यानंतर कल्पेश यांनी आक्रमण केलं आणि तो चेंडू मला वाटते सीमारेषा पार षटकारासाठी गेला. नेक्स्ट बॉल फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा कव्वर मध्ये खेळताना पाहतोय पण सोनू थोडंसं फंबल होताना पाहतोय. दुसरी धावचा प्रयत्न, आता थ्रो चांगला होता, परंतु पंचांनी ती डाद फेटाळली आहे. यस, या 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. आज आपण पाहिलं तर गिरीश संघ थोडासा पिछाडीवरती आहे, कारण एक चांगला संघ, एक मजबूत संघ आहे, परंतु आज पाहिलं तर संतोष डावल्यांची थोडीशी कमी कळते या संघाला. कारण आकाश बाद झाल्यानंतर मोठे फटके आले नाहीत. एक चौकार आला होता फक्त दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न केला होता पॉइंट रिझन मध्ये, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. हा चेंडू तो निर्धाव. चेंडूचा खेळ पाहिल्यास या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 3 चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती 2 धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धाव आणि तिसरा चेंडू येतोय निर्धाव. नेक्स्ट बॉल राकेश यांचा. यावेळेस खोलगट टप्प्या चेंडू खोदून काढले ऑन साइडला. शत्रुरक्षक आहे विवेक गोवारी, फील्ड करून थ्रो करेल तोपर्यंत 2 यस विकेट डाऊन रनआउटच्या रूपामध्ये. कल्पेश रनआउटच्या रूपामध्ये. बॅक टू डग आउट गॉन. भांडण झालं ना बायको तो माझा पडला तर आलो बायकोच्या शोधावर ना येता येता विक्रमगडला आलो ना गावा हेंडून ना बायको नियाले आलो थयो बायको नियाले आला थयो बायको नियाले आला थयो तार दिले ठेवून ना बारा गावा हेंडून बायको नियाले आला थयो बायको नियाले आला थयो संग जसे वाड किनियो. यस, थँक्यू डीजे कल्पेश. सतत 3 दिवसापासून आपल्या समुद्र संगीत ऐकायला. आज शेवटचा दिवस आहे. आज मला वाटते कल्पेश झोपणार नाही आहे बसल्या बसल्या. नेक्स्ट बॉल राकेश यांचा. कमबॅक केला राकेश यांनी. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, गॅपमध्ये चेंडू खेळाय. रोशन येतोय, चेंडू जवळ 1 धाव झाली, दुसरा धावचा प्रयत्न आणि आज चांगली रनिंग विकेट पाहतो आपण. 2 धावा. या 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 17. 5 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. अजून सुद्धा पाहिले तर 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. डॉट येणं गरजेचं आहे. हा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु मला वाटते हा झेल घेणं गरजेचं होतं. स्वतःला झोकून द्यायचं होतं राकेश यांना, परंतु पाहिलं तर एक सिंगल चोटी धाव घेण्यात यश मिळाले परेश यांना. आणि पहिल्या जर षटक संपलं, दुसरं 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. 4 धावांची आवश्यकता. चला यानंतर होणार सामना असेल बोरवली संघ. तुम्ही फलंदाजी स्वीकारलेले तुम्ही सुद्धा, तुम्हाला एक विनंती आहे की कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला जो खेळाडू कक्ष आहे, जो डगआउट आहे, तिकडून तुम्हाला उतरायचं आहे. दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची आहे. कारण 11 नायगाव संघ तुम्हाला सुद्धा इथूनच उतरायचं आहे. जर इथून तुम्ही उतरले तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. तर कृपया करून तुम्ही कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला जो खेळाडू कक्ष आहे तिकडे येऊन बसायचं आहे. तिसरं षटक हाकण्यासाठी मिस्टर विवेक यांना पाहतो आपण. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना कालच्या सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा 6 चेंडू 5 धावा डिफेंड जवळजवळ झाल्या होत्या. परंतु आता पहिल्या सकाळचं सत्र आहे. आजचा सुद्धा नवीन दिवस आहे आणि नवीन दिवसामध्ये 4 धावा पाहिजे. तर लो स्कोरिंग मॅच आहे. पहिला चेंडू विवेकांचा, पहिला चेंडू खोलगटा चेंडू अजय आहे चेंडू जवळ. चांगला थ्रो पाहिजे होता. चांगला जर थ्रो असता तर मला वाटते हा विकेट महत्वाचा असता. आपण पाहतोय मिस्टर संकेत यांना. पहिले तर 5 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. असं पाहिलं तर सामना जवळजवळ नायगाव संघाच्या बाजूने झुकलेला आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही सुद्धा होऊ शकते. शेवटचा जोपर्यंत चेंडू पडत नाही तोपर्यंत सामना कुठे जात नाही. नेक्स्ट बॉल विवेकांचा. 3 धावांची आवश्यकता असताना यावेळेस कट केलाय. सोनू चेंडू जवळ येतोय, फील्ड करतो तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. फक्त आणि सिंगल आणि डबल वरती जास्तीत जास्त भर दिलाय परेश यांनी. कारण आता फक्त पाहिलं तर 3 धावांची आवश्यकता आहे. सॉरी 4 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. 2 धावा. बघूया नेक्स्ट बॉल. यावेळेस खोलगट टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा अजय इन फील्ड दिसतो. 1 धाव झाली कंप्लीट आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते आणि सामना विजय होतो नवजवान नायगाव संघ. हार्डलक 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 आई जीवदानी गिरीश संघ. तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. हार्डलक तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी एसडीचे. चला कनविल नायगाव संघ आणि बोरली संघ तुम्ही सुद्धा डगआउट मध्ये यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूनेच तुम्हाला उतरायचं आहे. यानंतर होणार सामना एक बिग फाईट. एक संघ पाहिजे आपण नायगाव परिसरातील संघ आहे, गावातला संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतील बोरोली म्हणजे मुंबईचा पल्ला गाठून जो संघ आलेला आहे. मागच्या वर्षी सुद्धा हा संघ इथे उपस्थित होता. मागच्या वर्षी सुद्धा हा संघाने चांगली कामगिरी केली होती. परंतु नवीन वर्ष आहे, नवीन दिवस आहे आणि आज हा संघ काय करतो